भांबेरी सर तालुका आंबड विचारा त्यांना कम नाही दिली. सर आंबडचं एक पण पेंटिंग नाही, आत्ताच एसडीओ होते माझ्यासोबत. अरे मी म्हणतो भांबेरीच आहे का कोणी? काल दादांनी पण ते दोन्ही काल भांबेरीचे लोक आलते माझ्याकडे. ते बघा मी कमून सांगतोय, नाही सर, मला काही खरं असेल खोटं तर मी- तुमच्यावर नाही नाही करायचं. सर, तुम्ही आजच आले complete म्हणून करू. दबाव टाकणारातला मी त्यातल्यातला काही राहिला असेल तर तात्काळ करू. असेल तर सर आजच, म्हणजे मी आता त्यांचं म्हणणं आहे आणखीन एसओपी आम्हाला आली नाही. इश्यू झालेला SOP 3 संभाजीनगरला काल तारखेला. आपण फोन करून मग अर्ज सुरू करायचे का? हो 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 सर बिलकुल. आतापर्यंत 628 अर्ज आले नाही नाही, राज्यात सांगायचं का मग आम्ही हो, ते हो. अर्ज व्हायरल करायचा का? हो, हो, हो. बिलकुल. तुम्ही दिलेला हे अर्ज व्हायरल करायचा का? हो, 100%. 100% सर. काही नाही. ही आपण संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयानेच एसओपी तयार केली आपल्याला होती कळलं पाहिजे कुठं अडतं. आणि शासनाकडून मंजुरी घेऊन आपण ती पाठवली सर सगळे. आपल्याला कळलं पाहिजे उलट. नाही नाही, म्हणूनच मी काल त्यांना काय पहिला प्रश्न विचारला, तुम्ही 1 तारीख ते 20 तारीख 18 तारीख केलेले. किती दिले ते सांगा. मग ते सांगितलं 628 अर्ज आले, 400 काहीतरी 478 दिले, दिले. 134 बाकी आहेत. 134 का बाकी आहेत तर ते म्हणाले त्याचं प्रोसेस चालू. मराठा समाजाला राज्यभरात मराठवाड्यातल्या सांगतो, सरकारनं नवीन एसओपी नुसार हे अर्ज बनवला. या अर्जानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी उद्यापासून अर्ज हैदराबाद गॅजेटच्या निर्णयानुसार द्यायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या भावकीत निघलेल्या आडनावाच्या नोंदी असल्या, मराठवाड्यात माणसं इकडे तिकडे गेलेले आहेत बरं का राहायला. हो, ते झालं. हा. म्हणजे ते कुणी धाराशिवला राहायला गेलाय तर धाराशिवचा संभाजीनगरला गेला, लातूरला गेलाय. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आहे. हा, तर मराठवाड्यातल्या आडनावाचे जिथं असतील त्यांना आता द्या. उदाहरणार्थ एखादा जगताप आहे, तो जगताप आता धाराशिवला आहे पण तो आता राहायला गेलाय संभाजीनगरला उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं. कुणी संभाजीनगरचा आहे तो पुण्याला गेलाय, कुणी संभाजीनगरचा नांदेडला गेलाय, हिंगोली परभणीत गेलाय, लातूरला गेलाय, बीडला गेलाय, जालन्यात गेलाय. तर मराठवाड्यातले माझ्या सगळ्या बांधवांना मला सांगणं, मी लाडसाहेबासमोर सांगतोय, त्यांनी सांगितलं अर्ज करायचं. मी त्यांना विचारल्याशिवाय करायला सांगणार नव्हतो. मी हे मराठा समाजाला सांगितलं होतं, पण आज जाहीरपणा सांगतो, आपण हे आम्ही सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती सगळे व्हायरल करणार आहेत. यानुसार अर्ज करायला सुरुवात करा आणि ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांनी शपथपत्र पण याच्यात दिलंय, ते शपथपत्र घेऊन त्या आधारे अर्ज करा. मग तिथून पुढे सांगूयात आपण सुद्धा की निघाले नाहीत म्हणून. आधीच आपण पण म्हणू शकत नाहीत की हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही असं म्हणू शकत नाही. हे मराठा समाजाने समजून घ्यावं. ही सुरुवात उद्यापासून आता करा, म्हणजे हा प्रश्न आता हैदराबादचा मार्गी लागलाय. याचा अर्थ असाच आहे, आता एसओपी नुसार आणि अर्जानुसार तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्यायला म्हणजे हा विषय मार्गी लागला. आता विषय 17 संस्थांचा चालला होता आपला, तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही ते मागून घेतलंय आणि अभ्यासाला चालवलंय. कोल्हापूरचं आपल्याकडनं आज मी घेऊन ठीक, जाणार. कोल्हापूरचं पण ते मार्गी लागतंय. आपण जे छत्रपतींकडनं जे घेतलं हा. त्याचं मला कागदपत्र तुम्ही दिले, मग मी ते 23च्या बैठकीत ठेवतो. म्हणजे आज 3 विषय मार्गी लागले असं मी समजतो. आज पहिला म्हणजे सरकारनं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी आणि मध्यस्थी लाडभाऊनी केली. मला वाटतं ही गोड जे म्हणलं जातं ना, ही गोड शेवटपर्यंत जावा. त्रास होणार आहे हे पण लक्षात असू द्या, त्रास होणार आहे. तुमचं ते क्षेत्र वेगळं होतं, हे क्षेत्र वेगळं आहे, पण एक मन आहे पूर्वीची, बिनकामाच्या लोकात वेळ बर्बाद करायचा नाही अशी एक श्रीमंतात मन आहे. आपल्या लेवलच्या लोकात आपण वेळ द्यायचा, वेळ बर्बाद नाही करायचा. आणि मी नेमकं त्याच्या उलट करतोय. मी गरीब लोकात टाइम देतो, तिथं वेळ बर्बाद करतो, कारण मोठा करणाराच ते आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्याला ती मन तुम्हाला मोडायची. आपण म्हणतो ना, तुम्हालाही कोणी म्हणत असतं काय पळवतो रे, त्यांच्यात पुढे टाइम वेस्ट करतो रे, म्हणजे एक चर्चा असते ती. पण खरे हेच देव असतात गरीब. यांच्यात जितकं जातो ना लगेच ह्याच लोकात खरं देव पण असतं गरीबात. त्याच्यामुळं तुम्हाला हे आता लय त्रास होणार आहे. मध्यस्थीचा त्रास एवढा होणार आहे, तुम्हाला नाही झाला फुकट निवडून आलात तुम्ही, ही खूप त्रास होणार आहे. ते एकदाच मध्ये पडले होते म्हणून म्हणतो, ते दुसऱ्या बारी म्हणले मला नको रे, ते तुम्ही ते तुमचं लफडं. कारण हे लय यातना आहेत, ह्या लय यातना आहेत.
ह्या जर भोगल्या ना कुठलची कुठं जाता तुम्ही सुद्धा. हो, माझं एकच म्हणणं आहे यामध्ये, या गरीबाला देव मानूनच मी इकडे आलो, म्हणून आपल्या आपण समाजालाच मानून आलो आणि त्यासाठी माझा अतोनात प्रयत्न आहे आणि माझ्या प्रयत्नात मी कुठे कमी पडलो नाही हे दादा देखील मान्य करतात. 3 विषय झाले. तर पहिला की ओबीसीच्या सवलती सरकारनं दिल्यात, त्यात त्यांनी सांगितलं आम्ही फीस भरल्या तरी वापस देऊ आणि सोयी सुविधा 23 तारखेपर्यंत सुरू होत्या. म्हणजे एक विषय क्लिअर मार्किंग निघाला. आपला सगळ्यात महत्त्वाचा होता हैदराबाद गॅझेटचा, कारण गॅझेटच्या संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. तर त्यांनी सांगितलं उद्यापासून अर्ज करा, कुठंही रोखले जाणार नाहीत. माझं लाडभाऊ तुम्हाला सांगणं आहे, मी आता हे शेवटचा शब्द बोलतोय म्हणजे या विषयात फक्त मला संख्येनुसार हैदराबाद गॅझेटच्या संख्येनुसार मराठवाड्यात प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही तर ते दिले नाही तर 29 ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होत आहे. एवढी मोठी लढाई दीर्घकाळ कधीच राज्यात आणि देशात चाललेली नाहीये. मला 29 ऑगस्टच्या आत काहीच राहिलेलं नाही पाहिजे राज्यातले. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र तुम्हाला बोलून घेऊन असं बोलायला नाही लागलो मी. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र त्याच्या व्हॅलिडिटी आहे. 29 ऑगस्टच्या आत काही राहिलं नाही पाहिजे, कारण आमचा हक्काच आहे. आम्हाला पेरू द्या आमचा रान, आम्हाला तळतळू नका, आमचा आता संयम बी ढळून देऊ नका, काहीच नका. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय. 29 ऑगस्ट शब्द वापरला मी, लहानसहान नाही आहे दिवस, कारण जून जुलै आणि ऑगस्ट 29 म्हणल्यावर 3 महिने आहेत. याच्या आत मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र आत म्हणतोय प्रमाणपत्र त्याच्या व्हॅलिडिटी पाहिजेत. हैदराबाद गॅझेटनुसार ज्या गॅझेटमध्ये संख्या आहेत त्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात काय संख्या आहे ते तुम्ही ठरवा. आता मी सांगून दमून गेलो. आता हे तुम्हाला फक्त घरचा म्हणून सांगायला लागलो मी आता, की त्यानुसार मला जिल्ह्यात जेवढे तेवढे प्रमाणपत्र द्यायचे सांगा. सातारा संस्थांचा JR काढा लवकर. हे 2-3 विषय जे आहेत आणि केसेसचे हे जर झाले नाही तर मी शेवटचं आमरण उपोषण करणार 29 ऑगस्टला. माझा नाविलाज आहे, मी तुम्हाला कोणालाही येऊ देणार नाही. मी थकून गेलो, माझं शरीर विदमदारी नाही. बघा मी काल दुपारी सुद्धा सलाईन घेतला. इतकं माझं शरीर कामातून गेलं ना, सलाईन लागणार म्हणून आता हाताला दंडाला लावा लागलेत माझ्या. हे माझ्या दंडाला लावा लागले आता, इकडं कुठं लागणार म्हणून. मी तुम्हाला खरं सांगतो, मला माझ्यात लढायची पण क्षमता नाही राहिली, इतकं माझं शरीर खचून गेलंय. मी शेवटचं टेकणार आहे आता त्या दिवशी, कारण 3 वर्ष पूर्ण होते. माझी ऐकण्याची क्षमता नाही राहिली सरकारचं बी. मला तुम्हाला बोलायचं पण नाहीये, मला तुम्हाला नाव बी नाही ठेवायचं, ना शिंदे साहेबाला ठेवायचं आहे, ना अजितदादांना ठेवायचं, ना तुम्हाला ठेवायचं, ना फडणवीस साहेबाला ठेवायचं, ना विखे पाटलाला. मी आता हे शेवटचं 29 ऑगस्टला फायनल उपोषण आंदोलन करणार आहे. त्याच्यात जे व्हायचं असेल ते होईल, नसता त्याच्यात तुम्ही मात्र मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसा. नसता मला सहनच होत नाही. आता हे अधिकारी लाबाडकी करतात का कोण करतात मला काहीच माहित नाही, मला काहीच कळत नाही. तुम्हाला जर माझा बळीच पाहिजे असेल ना, तुम्ही 29 ऑगस्टला घेऊन टाका, मला नाही सहन होत. आता मी तळतळीनं बोलतोय तुमच्याकडे, तळमळी मिळवतो. माझं शरीरच दम धरायला तयार नाही आणि मला ह्या समाजाचं काही दुःख सहन व्हायला नाही. माझ्या समाजाचं कोणी वाटून घेतो. आम्हाला नुसतं मंत्रिमंडळ द्यायचंय तर काय राव विरोध चाललाय तिथं मंत्र्याचा, त्या ओबीसीच्या 2-3. तुम्हाला ओबीसी मंत्रालय दिलं राव, मला माहित होत नाही असं थोडं आहे. मराठ्याला काय करायचं म्हणे ओबीसी मंत्रालयाचं, त्यांना आहे ना उपसमिती. मग तुम्हाला नाही का बावनकुळे साहेबाच्या अध्यक्षतेखाली उपसमिती? का जाळता यार तुम्ही? तुम्हाला काय घ्यायचं घ्या, तुम्हाला हजारो करोड रुपये घ्या ना, आम्ही कोण नाही म्हणतो. माझ्या लेकराला का रोखता तुम्ही? आम्हाला नाही का अधिकार प्राप्त? त्यामुळे मला ना माझी लढायची सुद्धा क्षमता नाही राहिली. आता पश्चिम महाराष्ट्रात गेलो मी, आत्ता काय लोकांनी मला प्रेम दिलं राव. त्या सांगा मला 35,000 नोंदी नाही घालत, कराडच्या कम रोखून धरल्या, कमवून सांगा, द्या उत्तर मला त्याचं. मी संतोष पाटील साहेबाला बोललो, कलेक्टर साहेबाला, मॅडमला बोललो, विभागीय आयुक्तांना, देतो उद्या. 8 दिवस उलटून गेले, कधी का देणार नाहीत राव तुम्ही? आमचे ऍडमिशन येत राव. ते आता औषधाचे लोक आलेत कुठे रे? चाकूरचे, लातूर. 7 महिने झाले हो, नोंदी सापडले, दाखवू द्या, बघू द्या, लाड बोल बघू द्या. मी किती तळमळीन करतोय का, मी सरकारला कमवून बोलतोय का मुद्दाम बोलतोय? मुडीच येत राव, या मुडीच्या तरी द्या ना, मुडी लिपीच्या तरी देणार राव तुम्ही. कशाला लोक मारता राव मुडी लिपीच्या? हे व्हॉट्सअप कर आहे ना मुडी लिपी. काय करतो राव तहसीलदार देव, काय करतोय ते कलेक्टर? हा तुम्ही आमचा 7-12 नाही समजा, एक आम्हाला चमच्याभर माती देऊ नका, चमच्याभर देऊ नका आम्हाला. दुसऱ्याची ओबीसीचा अजिबात आमचा त्यांचं एवढं सुद्धा काढू नको आम्हाला. हे आमच्या नोंदी तर देणार ना तुम्ही आम्हाला?
का हे भाषा येते का आम्हाला लिहिता सांगा तुम्ही, आम्ही लिहिलं घे कमून अन्याय करता राव आमच्यावर. यालाच करा. स्वामींना फोन लावा, यांच्या समोर स्वामीला फोन लावा, RDC ला बीडच्या. अपलोड केले का रे त्या? सांगा मला कम नाही अपलोड केल्या. मी आणखीन बावनकुळे साहेबाला मीडियात घेतलं नाही बरं का, इमानदार माणूस आहे तो, काम करतोय म्हणून. त्यांनी फोन करून सांगितले ते अपलोड केल्या नोंदी उडवा म्हणून. काय राव तुम्ही, तुमच्या भरोश्यावर मी गप बसलो. त्या दिवशी बावनकुळे साहेबांनी फोन लावला घेऊन टाक म्हणून, तर त्यांनी डबल फोन करून काय सांगितलं की ते म्हणे ते घे म्हणलेत, पण पुन्हा सांगितलं तसंच राहून दे म्हणून. म्हणजे बावनकुळे साहेब आमच्या मुळावर उठले का असं म्हणायचं मग आता काय. ह्या मोडी लिपी आम्ही लिहायला करा, आम्हाला येत आहे का मोडी लिपी लिहिता? तर सध्या आंतरवाली सराटीमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीला गेलेत आणि माध्यमांशी संवाद सुरू आहे. काही मुद्द्यांवर मनोज जरांगे बोलत आहेत, याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत राहा ABP माझा. बॉयज एक रिहर्सल करते हैं. I'll show you the phone. I'll talk